पन्हाळगडावरती शिवाजी महाराजांची योजना काटेकोरपणे तयार होती। 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रोजी रात्री 10 वाजायच्या आत म्हणजेच रात्रीच्या प्रहरामध्ये गडावरून बाहेर पडायचे आणि विशाळगडाकडे पसार व्हायचे अशी योजना होती। योजनेनुसार बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले विश्वासू 600 हत्यारबंद बांधलमावळे सज्ज ठेवले। महाराजांची ही योजना अत्यंत जोखमीची होती, कारण वेढा पार करत असताना सिद्धीच्या सैनिकांना संशय आला किंवा आपण सिद्धीच्या सैनिकांच्या हाती सापडलो तर मरण जवळपास निश्चितच होते। हत्यारबंद 600 बांधलमावळे सज्ज होऊन उभे होते, महाराजांची वाट बघत। महाराज आपल्या महालातून बाहेर आले। ते किल्लेदार त्र्यंबक भास्कर यांना म्हणाले, त्र्यंबकजी, आम्ही निघालो, गड सांभाळा। महाराज निघाले। महाराजांसाठी पालखी सज्ज होती। मावळे पालखी उचलून महाराजांना पालखीतून घेऊन जाणार होते, मात्र महाराजांच्या पालखीसोबतच आणखीन एक पालखी होती। 2 मार्च 1660 रोजी पन्हाळ्यावरती महाराजांचे आगमन झाले होते आणि आज 12 जुलै 1660 जवळपास 4.25 महिन्यांनंतर महाराज पन्हाळगडावरून बाहेर पडत होते। वेळ रात्रीची होती। रात्रीचा पहिला प्रहर चालू होता। अंदाजे रात्रीच्या 10 वाजेची वेळ असावी। गडाचा दरवाजा उघडला, पालखी बाहेर पडली। अगदी पुढे वाटाडे हेर चालत होते, त्यांच्या मागून महाराजांची पालखी घेऊन मावळे सरासर चालत होते। अंधारातून मावळे मार्ग काढीत जात होते। सोबत दिवा नव्हता, दिवटी नव्हती। महाराजांची पालखी घेऊन मावळे भराभर गड उतरत होते। सबंध डोंगरावरून पाणी खळाळत होते। मोठे मोठे धबधबे धोधो आवाज करीत खोल दऱ्यात कोसळत होते। रातकिड्यांनी कर्कश सूर धरला होता। सिद्धीचा वेढा जवळ येत होता, तशी सर्वांची मने जोरजोराने धडधडत होती। ऐन वेढा लागला। मावळ्यांनी मोठ्या जिकरीने महाराजांची पालखी वेढ्यातून सही सलामत बाहेर काढली। सिद्धी जोहरच्या हशमानला पुसटशीही कल्पना नव्हती। ते आपल्या डेऱ्यामध्ये मोठ्या सुखाने बसले होते, असा विचार करत की उद्या शिवाजीराजे सिद्धी जोहरसमोर शरण येतील आणि हा वेढा एकदाचा संपेल। वेड्याची हद्द संपली। ओलांडला एकदाचा वेढा। सर्वांच्या हृदयांतून आनंदाची झुळूक आरपार निघून गेली, पण भय इथे संपले नव्हते। वेढा मागे पडत चालला, पालखी पुढे पळत होती, शत्रू मागे राहिला। सिद्धीच्या वेढ्यापासून पालखी आता बरीच दूर आली होती। कुठे उंच तर कुठे खोल, कुठे गवत तर कुठे दगडधोंडे, कुठे शेवाळे तर कुठे चिखल, अशा अडचणीच्या वाटेतून मावळे महाराजांची पालखी घेऊन दौडत होतेच। आणि अचानक गवताच्या आडून कोणाचे तरी डोळे चमकले। काय, कोण आहे तिथे? कोणीतरी आपल्याला बघितले। घात झाला। एवढ्या अंधारामध्ये कोण असणार? ते सिद्धीचे गुप्तहेर होते। त्या हेरांचा पाठलाग करून त्या काळोख्या रात्रीत त्या घनदाट जंगलांमध्ये त्या हेरांना सापडणे महाकठीण। एवढे करूनही त्यांच्यातील एक जण जरी सुटून सिद्धी जोहरपर्यंत पोहोचला तरी आपण फसू, याची जाणीव सर्वांना होती। बाजीप्रभूंनी इशारा दिली आणि महाराजांची पालखी थांबली आणि लगेच सोबत आणलेली दुसरी पालखी पुढे झाली। शिवाकाशीत पुढे आले। त्यांनी महाराजांसारखा हुबेहूब वेश धारण केलेला होता, जणू ते दुसरे शिवाजी राजेच दिसत होते। शिवाकाशीत त्या दुसऱ्या पालखीमध्ये बसले। पुढील धोका लक्षात घेऊन गडावरूनच ही योजना आखण्यात आली होती। आता विचार करायला जास्त वेळ नव्हता। शिवाकाशीत बसलेले असलेली पालखी घेऊन 10-15 मावळे नेहमीच्या सरळच्या मार्गाने दौडू लागले, तर खुद्द महाराज ज्या पालखीमध्ये बसले होते ती पालखी घेऊन मावळ्यांची मोठी तुकडी एकदम आडरानात घुसली। शत्रूचा पाठलाग होईल आणि तोही घोड्यावरून, त्यामुळे शक्य तेवढे अंतर काटण्याकरिता व शत्रूचा वेळ फुकट घालवण्याकरिता ही युक्ती केलेली होती। शत्रूला हुलकावणी दिल्यामुळे फक्त आणखीन काही तास शत्रू महाराजांना गाठू शकणार नव्हता। तेवढ्या वेळेतच अतिशय जोराने जाऊन
अंतर कापायचा प्रयत्न मावळे आणि बाजीप्रभू करू लागले. शिवाजी महाराजांना घेऊन पळत राहायचे एवढेच त्या बांदल मावळ्यांना आणि बाजीप्रभूंना समजत होते. सिद्दीचे गुप्तहेर सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. त्यांनी सिद्दी जोहरला शिवाजी महाराज आपल्या फौजेसह पळून जात असल्याची बातमी दिली. तसा सिद्दी संतापला. सिद्दी जोहरने आपला जावई सिद्दी मसूदला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, दिलेर मसूद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. मेरे हाथों से एक बेनजीर नगीना निकल गया. हमारी आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया. मसूद, तुम ही उसका पीछा करो, जाओ. सिद्दी जोहरचा हुकूम होता क्षणीच मसूद घाईने निघाला. छावणीत फौजीची एकच धांदळ धावपळ उडाली. 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ घेऊन मसूद विशाळगडाच्या रोखाने दौडू लागला. मसूदची फौज निघाली. खूप जोरात निघाली. पण तो पाऊस, तो अंधार, ती भयंकर खराब वाट, शेवाळे, निसरडे चिखल वगैरे अडथळे अटळ होते. त्याचे हशम शेवाळ्यात रपारप पडत होते. काही ठिकाणी तर त्यांच्या घोड्यांचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात रुजत होते. सर्वात मोठा अडथळा अंधाराचा होता. धडपडत मसूद विशाळगडाच्या रस्त्याने चालला होता. कितीतरी वेळ तो आणि त्याचे सैन्य रस्ता तुडवीत होते. मात्र शिवाजीराजेंचा आणि त्यांच्या मावळ्यांचा काहीही मागोसा लागत नव्हता. आणि अचानक आनंदाला बहर आला. पुढे 10-15 मावळे एक पालखी घेऊन दौडत असल्याचे दिसले आणि सिद्दी मसूदच्या सैनिकांनी त्वरित पालखीला गराडा घातला. सर्वांना आनंद झाला. शिवाजीराजे पकड लिया, शिवाजीराजे को पकड लिया असा जल्लोष ते करू लागले. सिद्दी मसूदला प्रचंड आनंद झाला. त्याने त्या पालखीसह सर्व मावळ्यांना घेऊन सिद्दी जोहरच्या छावणीकडे तो जाऊ लागला. सिद्दी जोहरची छावणी एकदम उदास होती. सिद्दी जोहर पश्चातापाने जळत होता. एवढ्यात ओरडत गरजत विजापुरी फौज माघारी आली. छावणीत बातमी पसरली की शिवाजीराजे सापडले, कैद झाले. जोहरलाही ही बातमी समजली. सिद्दी जोहरला केवढा आनंद झाला. हरपलेले यश सिद्दी मसूदने खेचून आणले. सिद्दी जोहरला आपल्या जावयाबद्दल केवढी धन्यता आणि अभिमान वाटला असेल ते तोच जाणे. महाराजांची पालखी सिद्दी जोहर समोर आली. महाराज पालखीतून उतरले. मंडळी निरखून पाहू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद घरगळू लागला. शंका आणि संशय उमटले. मंडळींची खात्री झाली की हे खरोखरचे शिवाजीराजे नव्हे तर दुसराच कोणीतरी असला पाहिजे. पूर्वी काही जणांनी शिवाजीराजेंना प्रत्यक्ष पाहिले होते. घात झाला. त्यांनी महाराजांची चौकशी केली आणि त्यांना समजलं की ते प्रत्यक्ष शिवाजी महाराज नसून शिवाजी नाव असलेला एक न्हावी आहे. ते होते महाराजांचा वेश धारण केलेले स्वराज्याचे शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे शिवा काशीद. फाजल खानाला प्रचंड राग आला आणि त्याने सपकन वार करत शिवा काशीद यांना ठार केले. स्वराज्यासाठी एक अनमोल रतन आज धारातीर्थी पडले होते. स्वराज्यनिष्ठ शिवा काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा.